हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नवीन, पहिलं बघा आपण प्रिन्स ब्लाऊज कट करायचा बघितला. आता स्टिच कसं करायचं बघा, तो व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. सगळ्यात अगोदर बघा मी इकडं कॅनव्हास पेपर खाली मांडून घेतलेले, त्याच्यावर व्यवस्थित असा पुढचा म्हणजे गळ्याचा पार्ट ठेवून घेतलेला आहे, कारण आपण बॅक साईडला हुक करणार ना, तसेच पुढचा पार्ट आहे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि त्याच्यावर आपण बघा जरा प्रेस करून घ्यायला, म्हणजे इस्त्री अशी जरा गरम करून घेतलेलं आहे. आणि ठेवून असं व्यवस्थित दोन्ही कपडे धरून एकसारखं बघा. फक्त एक करायचं म्हणजे इस्त्री पहिल्यांदा गरम केली का नाही, एकदम आपल्या दुसरे कपडे कसे असतात चादर असे फिरवून बघायचे, मग त्याच्यावर ठेवायचे जेणेकरून चिकटू नाही. आणि व्यवस्थित असं त्याच्यावर ठेवून प्रेस करून घ्यायचं. जेवढं गळा असं तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तेवढं असं ठेवा आणि व्यवस्थित स्टिच करून घ्या, म्हणजे इस्त्री फिरून घ्या. आता स्टिच करायला घ्या, सगळ्यात अगोदर व्यवस्थित आहे असंच ठेवायचं. बघा घेताना कॅनव्हास मी आहे असं चौकोनी घेतलेला आहे, परत एक्स्ट्रा कपडा आपण कट करावा कॅनव्हास. आता त्याच्यावर स्टिच करायला घ्यायचं. व्यवस्थित जसं आहे असा शेपवरून ना स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असला वेगळा केला तरी चालेल. गोल गळ्याला कुठल्याला पण आपल्याला असं म्हणलं का नाही, कॅनव्हास पेपरवर जरी तुम्हाला नाही वापरलं तरी चालेल, पण कॅनव्हास पेपरवर गळ्याला कसं हे होतं ना फिनिशिंग वगैरे. तर व्यवस्थित बघा जसं गळ्याचं आहे असं व्यवस्थित ठेवायचं आणि हे करून घ्यायचं, म्हणजे कपडा वगैरे सरकत नाही प्रेस केल्यामुळे. बघा व्यवस्थित आपल्याला जो गळ्याचा आकार आहे ना व्यवस्थित असं बघा त्याच्यानं आपल्याला स्टिच करायला येतं. जसं आहे तेवढं व्यवस्थित असं त्याच्या अंतरानं स्टिच करून घ्यायचं. सहज सोप्या रीतीने मी एकदम तुम्हाला सांगणार आहे. आपण बॅक साईडला हुक करणार ना, त्यासाठी मी तुम्हाला एकदम सहज सोपं कटिंग दाखवलं, तसं स्टिचिंग सहज सोपं दाखवणार. जास्त काही नाही, साधं सिंपल आहे आपलं. फक्त काही ट्रिप आणि ट्रिक्स फॉलो केले की नाही बरोबर आपल्याला स्टिच करून होणार आहे ब्लाऊज. तर व्यवस्थित हो का असं गळा आहे तो व्यवस्थित त्याच्यानं असं व्यवस्थित फिरून घ्यायचं. पूर्ण राऊंडला आपण गळा स्टिच करून घेणार आहोत. मग पुढे तुम्हाला पलटे वगैरे कसं करायचं सगळं डिटेल सांगते. जर माझी कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. बघा छान असं झालेलं आहे आपलं. तर एक्स्ट्रा का आहे आपण कॅनव्हास कट करून घेऊया. फक्त करताना हो का व्यवस्थित असं वरचे एक्स्ट्रा कपडे केला, जसा गळ्याचा आहे ना तसं व्यवस्थित कॅनव्हास आपण ठेवलं तसं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. जसं आपण शेपमध्ये केलेलं आहे असं व्यवस्थित कट करून घेऊया. मग पुढे तुम्हाला सांगते काय करायचं. सहज सोपं मी स्टिचिंग दाखवलेलं. 30 साईजचं प्रिन्स ब्लाऊज होतं. प्रिन्स ब्लाऊजला काय आपण एक पट्टीवर लावून नुसती खाली आपली पट्टी लावून असं छान असं आपण शिवलेलं आहे. त्याला काही जास्त नाही. जरी तुम्हाला वेगळं काही कटिंग व्हायचं नक्की मला कमेंट करून सांगा. मी सहज सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता बघा पूर्ण राऊंडला झाले आहे. बघा आता खालच्या साईडनं जेवढं आपल्याला कुठला गोल चौकोनी शेपमध्ये पाहिजे तेवढा असं कॅनव्हास ठेवायचा आणि एक्स्ट्रा कपडा कॅनव्हास आपण कट करून घेऊया. जरी तुम्हाला गोल पाहिजे गोल ठेवा, पंचकोनी ठेवा, ते आता जाणार आहे तेवढं व्यवस्थित असं बघा ठेवायचं. आणि एक्स्ट्रा असेल कॅनव्हास आपण कट करून घेऊया बाजूला. कट करून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं सांगते. आता बघा आपण पुढचा पार्ट ठेवून घेऊया. व्यवस्थित ठेवून घ्यायचा, कारण आपण बॅक साईडला हुक करतो त्यामुळे पुढचा जॉईंट आहे असंच व्यवस्थित ठेवलेला आहे बरोबर. आता इथं बघा बुट्टे आहेत ना ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे. जर शिलाईमध्ये जर ते फुलाचे असे येतात तिथं डायमंड आहे ना ते काढून घ्यायचे, कारण जेणेकरून शिलाईमध्ये डायमंड आले की सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते ना, त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा. आता बघा गळ्या व्यवस्थित खाली असं आहे, असा गळा आपण कट केला नव्हता तसाच ठेवलेला आहे. त्याच्यावरनं जरी वाटते ना तुम्हाला इकडे तिकडे सरकते तर तुम्ही टाचणी वगैरे असं व्यवस्थित लावून घ्या. पूर्ण आहे ते शेपमध्ये गळा स्टिच करून घ्या. व्यवस्थित आहे असं त्या याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. मग एक्स्ट्रा कपड्यात आपण पुढे कट करणार ते दाखवणार आहोत. ते छान असं बघा साधं सिंपल कटिंग आहे, त्याला जास्त काही वेळ लागणार नाही. एकदम सहज सोपं आहे. याला काही पट्टी वगैरे आपण लावणार नाही. सहज सोपं एकदम झटपट म्हणलं तर आपलं ब्लाऊज शिवून होण्यासारखा असा कटिंग आणि टिचिंग आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता बघायचं फक्त व्यवस्थित येते का, कुठे गुढी वगैरे येते का, आणि व्यवस्थित आहे या गळ्यावरनं स्टिच करून घ्यायचं. जरी वाटते ना तुम्हाला इकडे तिकडे सरकते तरी तुम्ही टाचणी वगैरे लावली तरी चालेल. व्यवस्थित टाचणी लावून सेटअप करून घ्यायचा, मग स्टिच करायचं म्हणजे आपल्याला उरकेल. आणि बुडी वगैरे कुठे येणार नाही. आपल्याला जास्त वेळ आपल्याला काही परत प्रॉब्लेम पण होणार नाही. मग आपल्याकडे कपड्याला गुढी आली काय झालं मग परत आपलं ओसोसी करण्यापेक्षा आपलं अगोदरच टाचणी वगैरे व्यवस्थित असं लावून घेतलं तर चालेल. जसा आहे तसा गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. व्यवस्थित
आणि दोघा स्टिच करून झालेला आहे. एक्स्ट्रा कपडा तो आता आपण कट करणार आहोत. आतला फक्त व्यवस्थित असा जो गळ्याचा शेप आहे असा व्यवस्थित कट करून घ्यायचा. व्यवस्थित हो का असं फक्त बाहेर अस्तरवर जाऊ नये एवढं काळजी घ्यायची. आणि ब्लाऊजचा कपडा आहे तो व्यवस्थित हो का असा कट करून घ्यायचा. जसा आहे असा शेप व्यवस्थित असा कट करून झाला की मग पुढे सांगते तुम्हाला काय करायचं. आता मग कट करून झालेलं आहे. फक्त जिथं कानेकोपरे आहेत ना तिथे व्यवस्थित असं कुठं राहिलं असं कट करून घ्यायचं आणि मध्ये कट देऊन घ्यायचं. म्हणजे बरोबर आपलं कानेकोपरे व्यवस्थित निघतात. कट देताना पण व्यवस्थित द्यायचं जेणेकरून राईट अस्तरवर जाऊ नये व्यवस्थित असं. आणि छान बघा असं आपलं कट देऊन झालेलं आहे. आता बघा गळा आतल्या साईडला पलटी करायचा. फक्त कॅनव्हास बरोबर ठेवताना वरच्या साईडलाच आलं पाहिजे म्हणजे बरोबर कॅनव्हास आत जाणार आहे ब्लाऊजच्या अस्तरच्या मध्ये. व्यवस्थित बघा गळा पलटी करून घ्यायचा आतल्या साईडला. जिथं कानेकोपरे असताना व्यवस्थित असं बघा बोटाच्या साईडने बाहेर काढून घ्यायचे म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित जशी आहे अशी डिझाईन आपली येईल. व्यवस्थित असं सारून घ्यायचं. आणि परत ना मग पुढे आपण दाखवतोच काय करायचं. व्यवस्थित असं सरकून झालेलं आहे. आता स्टिच करायला घेऊन जसं गळा आहे असं व्यवस्थित स्टिच करायचा. फक्त व्यवस्थित असं गुड्या वगैरे आल्या असताना ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानं व्यवस्थित छान असं स्टिच करायला घेणार. जसा गळा आहे असताना व्यवस्थित त्याच्यावरून फिरवून स्टिच करून घ्यायचं. आणि स्टिच करायला जरी तुम्हाला वाटते ना पुढच्या गळ्याला तरी तुम्हाला लेस वगैरे लावायचं लेस लावली तर चालेल किंवा नाही लावली तरी चालेल. व्यवस्थित जसं आहे असं शेपवरती व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि हे करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित बघायचं कुठं गुढी वगैरे येते का धागा ब्लाऊज वगैरे खालचं अस्तर वगैरे व्यवस्थित येतो आहे का आणि हे करायचं. कारण कसं आहे वेळेस लक्ष दिलं की मग परत आपल्याला काही पुढे प्रॉब्लेम होणार नाही. आणि छान असं बघा आहे त्या शेपवरनं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित बघा फिरवून घ्यायचं. फिरवताना पण व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही कपडे सारून गळ्याला आहे अशा आकारात छान असं स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असं तुम्ही जरी वेगळा काही करायचं वेगळा गळा कट केला तर चालेल किंवा प्लेनवाला आपला रेग्युलर गोल गळा केला तर चालेल. त्याला मग जरी तुम्हाला लेस वगैरे लेस लावली तर चालेल किंवा वेगळा काही तुम्हाला जरी डिझाईन करायचं असणार केली तरी चालेल. आता बघा छान असं आपलं गळ्याला शिलाई देऊन झालेलं आहे. आता बघा आपण कट करून घेऊया. छान असं आपल्या गळ्याला स्टिच करून झालेलं आहे. साधा सिंपल छान असं आपलं बघा झालेलं आहे. तर आता बघा व्यवस्थित आता काय करूया आपण या अस्तरला व्यवस्थित असं ब्लाऊजचा कपडा जॉईन करून घेऊया. व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. जोडता आपण व्यवस्थित असं सरकून कपडा घ्यायचा जेणेकरून कुठं ब्लाऊजला गुढी वगैरे येऊ नये. आणि पूर्ण अस्तर व्यवस्थित ब्लाऊजला जोडून घ्यायचं. नेहमी एक करायचं म्हणजे आपण जे आतला अस्तर व्यवस्थित कट केलं ना त्या मापावर ठेवलं का नाही. फक्त ब्लाऊजचा व्यवस्थित कपडा जर अस्ताचा ब्लाऊज असेल तर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. परत ते आपण आता बघा पूर्ण अस्तर जोडून घेतलं का नाही आपण एक्स्ट्रा कपडा आहे तो असं स्टिच करून झाला का नाही की कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. फक्त दोन्ही हातानं फिरवताना व्यवस्थित असं सारून घ्यायचं जेणेकरून कुठं कपड्याला वगैरे फुगा येऊ नये. कारण आता वाटतं आपल्याला बरोबर स्टिच झालं आहे. मग परत ना शिवायच्या जेव्हा आपण परत ना शिवलं की आपल्या लक्षात येतं बाबा इथं गुढी आली असं होतं ना. त्यासाठी व्यवस्थित सरकून घ्यायचं आणि आहे त्याशी व्यवस्थित त्याच्यावरती आपण शिलाई देऊन जॉईन करून घ्यायचं दोन्ही कपडे. मग बघा ब्लाऊजचा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित कट करायचा जेणेकरून आतला अस्तरचा कट केला जाऊन असं करायचं. आणि व्यवस्थित बाहेरचा एक्स्ट्रा कपडा पूर्ण राऊंडचा कट करून घ्यायचा. सगळा व्यवस्थित बघा आपला कपडा कट करून झालेला आहे. तर आता बघा आपण पुढचा भाग जोडायला घेणार आहोत. त्यासाठी बघा सगळ्यात अगोदर काय करायचं पुढचा पोपचा भाग आहे तो व्यवस्थित आपण असं पहिलं जोडून घेऊया. व्यवस्थित बघा असं ठेवताना जरी कळत नसेल ना तर समोरासमोर ठेवायचं. फक्त काय करायचं ब्लाऊजचा कपडा सरळ गेला पाहिजे उलटी बाजू वर यायची जेणेकरून आतल्या साईडला व्यवस्थित आपला अस्तर जोडला जाईल. ठेवताना जरी कळत नसेल समोरासमोर असं व्यवस्थित ठेवून घ्या. आणि दोन्ही पपच्या म्हणजे फ्रेंडचे आहेत ना फिटिंगच्या बाजू
व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला मागे पुढे जोडताना पण आपल्याला अडचण नाही, व्यवस्थित आपलं जोडलं जाऊन. आता हे जॉईंट करून झालेलं आहे. आता दुसरा असाच घेऊया. जरी नाही कळलं तरी व्यवस्थित समोरासमोर ठेवायचं, मी एक करायचं आणि एक दुसरा पण असं स्टिच करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित अस्तर बरोबर ठेवून घ्यायचा आणि पूर्ण राऊंडला छान असा अस्तर ब्लाऊज जोडून घ्यायचा. जोडून झालं की बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित आपण पूर्ण सगळा कट करून वरचा ब्लाऊजचा कपडा बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचा साईडचा, दोन्ही साईडचा व्यवस्थित असं कट करून झाला की बघा आता पुढे काय करायचं दाखवते. आता बघा आपण पोत जोडायला घेणार. त्याचं बघा पुढचा गळ्याचा भाग व्यवस्थित ठेवायचा, त्याच्या बघा प्रिन्सचा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जोडून घ्यायचं. बरोबर आपण समोर ठेवून आपलं ब्लाऊज आणि अस्तर एकत्र जोडल्यामुळे बघा, नाही तर काय मग एक प्रिन्सचा भाग ना एका साईडलाच येतो. त्यामुळे अशी ट्रिक नक्की फॉलो करा. व्यवस्थित ठेवताना काय एक समोरासमोर ठेवायचं आणि व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. आता बघा हे व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतले ना तेवढं असं स्टिच करून फक्त दाब शिलाई म्हणजे डबल एक्स्ट्रा शिलाई देऊन घ्यायची देताना, म्हणजे आपलं शिलाई वगैरे निघण्याची शक्यता नसते. तसं आहे असं आपलं देऊन झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो का छान असं आपलं जोडून झालेलं आहे. आता एक्स्ट्रा कपडा आहे तर खालचा व्यवस्थित पण कट करून घ्यायचा ह्या साईडचा. तर दुसऱ्या साईडचं बघा आपण जोडायला ना, दुसऱ्या साईडचं पण जोडताना व्यवस्थित असं बघा एकसारखं करून घ्यायचं. जोडताना बघा हे बाजूला जोडले असं ह्याच बाजूला पण आपण जोडून घ्यायचं. जोडताना फक्त व्यवस्थित आहे असं धरून घ्यायचं आणि दोन्ही कपडे एकसारखे धरायचे जेणेकरून आपले गुढी वगैरे येऊ नये आणि पूर्ण जोडून घ्यायचं. फक्त सारायचं व्यवस्थित जेणेकरून शिलाईमध्ये वगैरे येऊ नये आणि जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढं असं जोडून घेऊया, म्हणजे बरोबर छान असं आपलं. कोणी ते 2 पीस प्रिन्स ब्लाऊज असला का नाही त्याला आपण योगपट्टी जोडली जाते, पण मी आपला साधा सिंपल छान असं आपलं केलेलं आहे. आता बघा जोडून झाले तर एक्स्ट्रा आपण शिलाई देऊन घेऊया डबल. व्यवस्थित त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायचं, जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतले तेवढं व्यवस्थित असं फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवून बघायचं बरोबर आहे का. आणि एक्स्ट्रा असेल जे वाटते ना तर व्यवस्थित असं खेचून घ्यायचं आणि हे करून घ्यायचं. मी बघा 2 शिलाई देऊन परत आतलं जिथं आपण बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिन राहिले ना, म्हणजे आपण शिलाई देऊन राहिलं नाही त्याच्यावर पण स्टिच करून घेतलं जेणेकरून धागे वगैरे निघू नये म्हणून. आता छान असं आपलं जोडून झालेलं आहे. आता बघा आपण एक्स्ट्रा असेल तर व्यवस्थित असं कट करून घेऊया आणि आपण पट्टी लावायला घेऊया. जशी आपण कमरपट्टी लावतो तशी आपण पट्टी लावून घेणार आहोत. ओके छान असं आपलं बघा दोन्ही साईडचं पप लावून झाले. आता पट्टी जोडायला घेऊया. जशी आपण कमरेला पट्टी लावतो ना तशी व्यवस्थित छान असं पट्टी लावून घ्यायची. व्यवस्थित सरळ बाजूवर पट्टी ठेवून जेवढं आपण शामान तेवढं पट्टी लावून घेतलेली आहे. आता बघा पट्टी लावून झाली की आपण दाब शिलाई देऊन झाली की मग परत आत फोल्ड करायचं. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी पट्टी घेतली चालेल बारीक मोठी. आणि बघा आता दाब शिलाई झाली. आता फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित पट्टी फोल्ड करून घेते जेणेकरून बरोबर पट्टी आतल्या साईडला अस्तरची गेलेली पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाहेर येऊ नये. आणि व्यवस्थित पट्टी आपण जोडून घेऊया, स्टिच करून घ्यायचं त्याच्यानं व्यवस्थित असं. जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी पट्टी केली तरी चालेल. आणि का स्टिच करून झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते हो का आपलं पट्टी वगैरे जोडून पप वगैरे जोडून सगळं झालेलं आहे. तर बघा एकदम साधं सिंपल आपलं सहज का झालेलं आहे. आता चला बॅक पार्टचं घेऊया. व्यवस्थित बघा अस्तर सरळ ठेवून घेतलेलं आहे. व्यवस्थित अस्तर चला आता गळ्याचं कटिंग करा. त्या सगळ्यात अगोदर बघा गळा रुंदी बघा 2ची घेतलेली 30 साईजसाठी. आणि बघा खाली घ्यायचा जेवढा तुमचा मापानुसार गळा असेल ना तेवढा गळा घ्या. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. इथं बघा मी 10चा गळा घेतलेला, शिलाई मार्जिन अर्धा करून 10.5चा घेतलेला आहे. बॉक्स करून घ्यायचा 2.5 इंचाचा वगैरे बॉक्स केलेला. जेवढा तुम्हाला खालून डीप पाहिजे तेवढा व्यवस्थित असा 1 2 3 जेवढा तुम्हाला डीप पाहिजे असा बॉक्स करून घ्यायचा खालच्या साईडने. आणि बघा छान असा गोल शेपमध्ये जर असा मी व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. फक्त देताना मी पाक जास्त टोकाला ठेवलेलं नाही, थोडं अलीकडे अंतर ठेवलेलं आहे, कारण आपण बॅक साईडला फुको करणार ना, पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आता गळा का व्यवस्थित असा आपला करून झाला. आता कट करायला घेऊन ये. फक्त ठेवताना का सगळ्यात अगोदर व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं डबल घडीवर. बंद बाजूकडं गळा ठेवून घ्यायचा आणि पिनअप लावून घ्यायचं, म्हणजे टाचणी वगैरे
कारण जेणेकरून कसा खालचा सिल्क ब्लाऊज असल्यामुळे इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते ना, त्यामुळं सरकते वाटते ना, तसं व्यवस्थित असं टाचणी लावून घ्यायची आणि गळा कट करून घ्या दोन्ही एकसाथ व्यवस्थित असं बघा. गळा कट करून घ्या. जरी कॅनव्हास वापरला चालेल, किंवा जर गळा नसेल ना तुम्हाला किंवा वेगळा गळा करायचा तरी आहे असं ठेवलं तर चालेल. बघा गळा व्यवस्थित आहे जेवढं आपण ठेवले असं स्टिच करून घ्यायचं. म्हणजे गळा कट करून घेऊया, मग पुढे स्टिच कसं करायचं सांगते. आता बघा टाचण्या वगैरे सगळ्या काढून घेऊया. आता छान असं बघा आपलं गळा कट करून झालेला आहे. तर आता बघा व्यवस्थित बघा गळा ओपन करून घेऊया. खाली फक्त व्यवस्थित ठेवताना अस्तर म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित एकसारखं ठेवून घ्यायचं. फक्त बघा आता इथे शिलाई तर जरा ते फुलाचे ते बुट्टे येतात ना, म्हणजे त्याच्यावर डायमंड आहेत ते काढून घेऊया. जेणेकरून ते डायमंड आपले शिलाईमध्ये आले ना तर सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते. आता बघा गळा व्यवस्थित असा ब्लाऊजवर ठेवून घ्या. ठेवताना ब्लाऊज वरच्या साईडला सरळ ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर अस्तर व्यवस्थित असं मांडायचं आणि त्याच्यानं पूर्ण गळ्याला आपण टिच करून घ्या. फक्त त्या अगोदर मी बघा व्यवस्थित असं गळ्यात ठेवून मी इथं टाचण लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या गळ्याबरोबर व्यवस्थित टिच करता येईल, इकडे तिकडे हलणार नाही. आणि त्याच्यानं बघा आपण आता गळाला पूर्ण शिलाई करून घेऊ. फक्त ठेवताना व्यवस्थित दोन्ही कपडे एकसारखे धरून स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून मागे पुढे होऊ नये, मग परत न शिवल्यावरती एक उसकला जातो असं होऊ नये. जरी तुम्हाला हवा असला चौकोनी किंवा दुसरा कुठला केला तर चालेल. काही गोल पाठच्या साईडला हुका येते म्हणून बाबा गोलच गळा केला पाहिजे असं काही नाही. वेगळा तुम्ही केला तर चालेल. चौकोनी पंचकोनी करा. फक्त करताना व्यवस्थित असं टिप सांगितलं असं व्यवस्थित गळा कट करायचा. आणि मग काय तुम्हाला पुढे हुकपट्टीवर कसे करायचं सगळं मी सांगते. आता बघा पूर्ण राऊंडला अस्तर आणि ब्लाऊज जोडून घेतलेला आहे. जोडून झालेला की बघा त्या टाचण्या वगैरे बाजूला काढून घेऊया, जेणेकरून आता बघा शिलाई येऊ नये. आणि कट देऊन घेऊया. कट देऊन झाला की आतल्या साईडला गळा आपण पलटी करणार. ही साधी सोपी ट्रिक आहे नेहमीचीच. गळा आतल्या साईडला व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आणि त्याच्यावरून पूर्ण गळ्याला आपण स्टिच करणार आहोत. व्यवस्थित पूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. कारण जरी मी किती ब्लाऊज शिवलं ना तरी बघणार कोणी तर पाहिजे ना, त्यासाठी मग जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. असं प्रोत्साहन देत जा. आणि नवीन नवीन जरी काही तुम्हाला कटिंग आणि टिचिंग पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. मी एकदम सहज सोप्या रीतीने कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता व्यवस्थित बघा गळा आपल्याला पूर्ण गळ्याला स्टिच करून झालेला आहे. आता पुढे दाखवते काय करायचं. हो पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून झालेलं आहे आपलं. आता इथं बघा जरा सिल्क असल्यामुळे जराशी कपड्याचं हे झालेलं आहे. आता बघा अस्तर जोडायला घेऊया. जसं पहिले सांगितलं पुढच्या साईडला अस्तर जोडलं तसं व्यवस्थित ब्लाऊज आणि अस्तर जोडून घ्यायचं. पाठच्या साईडला पण जसं सांगितलं तसं अस्तर बरोबर कट करायचं, पण ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा कट केलेला आहे आपण. तो आता बघा जोडून झालं की एक्स्ट्रा कपडा बाजूला पण स्टिच करून घेतलेला सगळा पूर्ण कटिंग करून घ्यायचा. फक्त जेणेकरून आतला अस्तर कट केलं जाऊ नये. आता कट करून झालेलं आहे बघा. तर आता बरोबर बघा कमरेचा मध्ये करून घ्यायचा, म्हणजे दोन्ही फिटिंगच्या बाजू एकसारख्या धरायच्या. मध्ये करून बंद बाजूकडं बघा गळ्याच्या साईडनं आपण टक्स देणार. त्यासाठी टक्सची रुंदी 4, उंची 4 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून असं दोन्ही साईडनं आपण टक्स देऊन घ्यायचं. जरी ह्या साईड टक्स दिला ना तुम्ही एका ठेवून असं परत ना असं छाप घेतलं उठवून तरी चालेल. आता बघा हे झालेलं आहे. आता अर्धा इंचावरून आपण खालच्या साईडनं अर्धा इंच घ्यायचं आणि वर तिरकस नेऊन टक्स देऊन घ्यायचं. फक्त देताना लॉक करून घ्यायचं शिलाई. छान असं आपलं टक्स देऊन झालेलं आहे. दुसऱ्या साईडने पण असंच व्यवस्थित बघा टक्स देऊन घ्यायचा. आणि कमरपट्टीला लावताना कमरपट्टी लावायची. आतल्या साईडला पण ते फोल्ड करतात, पण कमरपट्टी लावले फिट वगैरे ब्लाऊज छान बसतो. आता बघा पट्टी जोडायला घेऊया. कमरेला पट्टी जोडायची. रेग्युलर आपण जशी कमरेला पट्टी जोडतो ना तशी व्यवस्थित फक्त ब्लाऊज ठेवताना सरळ ठेवायचा. त्याच्या कमरपट्टी ठेवायची, जोडून घ्यायची. परत ना दाब शिलाई देताना पलीकडे साईडला अस्तर दाब शिलाई द्यायची आणि जेवढं कमरेला पाहिजे तेवढं असं फोल्ड करायचं. फक्त फोल्ड करताना सगळं अस्तर व्यवस्थित आतल्या साईडला घालायचं, जेणेकरून ब्लाऊजवर येऊ नये, म्हणजे फिनिशिंग वगैरे सगळं बिघडू नये. त्यासाठी एवढी ट्रिक नक्की फॉलो करायची, जास्त काही नाही. आता बघा आपलं झालेलं कमरपट्टी वगैरे लावून. आता तुम्हाला दाखवते हुक वगैरे कसं लावायचं. तुम्हाला प्रश्न पडायचा बाबा तुम्ही रेग्युलर स्टिचिंग दाखवलं, पण आता बघा हे साधे सिंपल आहे. आपल्याला काही नाही, फक्त आता गळ्याचा मध्ये करून घ्यायचा
गडकान. मग ते काय का मध्ये कट करून पण मग वेगवेगळे भाग स्टिच करते. पण मी आहे असंच तुम्हाला साधं सोपं सांगितलेलं आहे, याला काही जास्त वेगळं नाही. का सेंटरमध्ये मध काढून घ्यायचं, फक्त काढताना मध्ये व्यवस्थित काढून कट करून घेऊया गळा. आहे असं सरळ का व्यवस्थित मी दाखवते व्हिडिओ तसं कट करून घ्यायचं, जास्त काही नाही. आता गळा कट करून झाला तर पट्टी लावायला घेऊया. आपण जसं पुढच्या साईडला हुक पट्टी लावतो ना तशी व्यवस्थित पट्टी लावून घेणार आहोत, जास्त काही नाही. ज्या साईडला तुम्हाला वाटते ना हुक पट्टी त्या साईडलाच लावून घ्या, फक्त ठेवताना व्यवस्थित असं पट्टी ठेवायचं. मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. आता बघा मी रुंदी 3 इंचाची आणि उंची बघा 4.5ची घेतलेली पट्टीची, पण आपण एवढी लागणार नाही फोल्ड करणार. आता बघा व्यवस्थित बघा अशी पट्टी फोल्ड केलेली आहे. फोल्ड करून खालच्या साईडला पट्टी लावणार. घेताना अस्तर घेतलेलं खालच्या साईडला व्यवस्थित ठेवून टोकावर ठेवायचं. बरोबर ठेवताना एक करायचं, म्हणजे गळ्याबरोबर ठेवायचं. आणि खालच्या साईडनं बरोबर खालच्या कमरपट्टी बरोबर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं अस्तर आणि स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून अस्तर बाहेर जाऊ नये किंवा कमी पण पडू नये. आता बघा व्यवस्थित बरोबर आपली बघा हुकपट्टी लागली गेलेली आहे. म्हणजे आपण इथं बघा आयपट्टी करतो त्यासाठी. आणि दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना बघा अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. फक्त व्यवस्थित आहे असं पट्टी लावायची, जेणेकरून आपलं बाहेर जाऊ नये. आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची, मधोमध शिलाई देऊन घ्यायची. जिथं आपण शिलाई देऊन घेतली ना पट्टी जोडली तिथं बरोबर असं ठेवायचं आणि मधोमध आपलं शिलाई करून घ्यायची, जेणेकरून टोका शिलाई दिली की परत हुका अडकवताना प्रॉब्लेम येतो. हुका छान असं आपलं पट्टी लावून झालं तर दुसरी पट्टी लावायला ठेवताना बघा आपला उलटा ठेवलेला आहे. हे करून खालच्या साईडनं आपण पट्टी लावून आतल्या साईडला काढणार आहोत, म्हणजे आपल्याला हुक लावण्यासाठी. जसं पहिले सांगितलं तसं खालच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं आणि जोडून आणले की शेवटी पण फोल्ड करून घ्यायचं आतल्या साईडला, जेणेकरून आपलं अस्तर बाहेर येऊ नये. आणि त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झाले की बघा दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देता आपण जसं सांगितलं तसं मी अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. जसं अस्तरवर दाब शिलाई देऊन झाली की फोल्ड करून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं असं व्यवस्थित आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं, कारण आपल्याला हुक आय करण्यासाठी आपण ते बरोबर सांगितलेलं आहे, पण इथं हुक अडकवण्यासाठी ना सगळं पूर्ण आत जाऊ द्यायचं, जेणेकरून आपलं फिनिश वगैरे इकडे तिकडे जाऊ नये आणि शिलाईमध्ये व्यवस्थित दिसू नये. पूर्ण राऊंडला छान असं बघा आपलं घेतलेलं आहे लावून 10वर कट करून. आता बरोबर बघा आपलं हुक पट्टीसाठी आहे दोन्ही झालेलं आहे एकदम तयार, काही त्याला जास्त वेळ लागलेला नाही. आता आपण हुकासाठी आहे करून घेऊया. बरोबर आपण मध्ये करून घेतलेलं आहे. जेवढी तुम्हाला हुक पाहिजे तेवढी लावा, जेवढी तुमची पट्टी बारीक मोठी असेल ना तेवढी लावा. इथं बघा मी आता 3 हुकं पण लावण्याची गरज होती, पण मी इथं 5 हुकं लावलेले आहेत बघा. कारण जर एखाद्याला बाबा कसं कम्फर्टेबल वाटत नसेल ना तर बाबा निघण्याची वगैरे शक्यता भीती असते ना. पण जर बरोबर ब्लाऊज जर कमरेत बरोबर व्यवस्थित फिट असेल ना, ठेवताना फक्त कमरेत ब्लाऊज ठेवत नाही, फिट बरोबर ठेवला का नाही मग हुकं निघत नाहीत. मग तुम्ही किती वेळ पण साडी ब्लाऊज घातलेला राहू द्या, हुकं वगैरे निघण्याची शक्यता नसते. फक्त ठेवताना ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित ठेवायचा. आता बघा आई करून झालेलं आहे. धागे वगैरे आपण कट करून घेतले बरोबर तुम्हाला दाखवते ठेवून झाले. आता लेस लावायला घेतली, डायमंडची मी लेस घेतलेली आहे. आता वरच्या साईडला लेस ठेवताना जेणेकरून शिलाई येऊ नये म्हणून बघा 2-3 आपण डायमंड काढून घेऊया, जेणेकरून शोल्डर जाताना शोल्डरमध्ये येण्याची शक्यता असते ना, त्यामुळे बरोबर व्यवस्थित असं ठेवायचं. आणि पूर्ण गळ्याला आपण छान अशी डायमंडची लेस लावून घ्या. लेस लावताना फक्त व्यवस्थित आपल्या डायमंडची आहे जरा काळजी घ्यायची. जरी किंवा तुम्ही एक तसलं पाईचा दाब वापरला तरी चालेल, पण मी आहे असंच लावणार आहे. फक्त ठेवताना व्यवस्थित असं पूर्ण राऊंडला छान असं गळ्याला लावून घ्यायचं. जसा गळ्याचा शेप आहे ना असं व्यवस्थित लेस फिरवायची आणि लावून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपली एकसारखी लेस लागली जाणार आहे. हुका लेस लावून जाता टोकावर आलेलं जिथं आपण आय केलेलं आहे ना हुका अडकवण्यासाठी, तसं जेवढं पाहिजे तेवढं असं लेस व्यवस्थित ठेवून घ्यायची. कट करून तिथलं डायमंड काढून घ्यायचं. फक्त लेस फोल्ड करताना एक काळजी घ्यायची, म्हणजे जिथं आपण हुका अडकवाय केलं आहे ना तिथं त्याच्यावरती पट्टीवर आणायचं नाही, पुढे जरा अंतर ठेवायचं आणि तिथंच खालच्या साईडला लेस फोल्ड करायची आणि एकदम लॉक करून घ्यायची शिलाई. म्हणजे बरोबर आपलं हुक पट्टी लावली का नाही बरोबर आपलं एकसारखं येणार आहे. तुम्हाला दाखवतेच पुढे बघा, कारण जेणेकरून त्याच्यावर गेलं ना परत आपलं हुक अडकवण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता साईडनं बघा जरा बॉर्डरवाले लेस आहे ना जाड, मग साईडनं पण शिलाई देऊन घेऊया, कारण काय उचलण्याची शक्यता असते ना एका साईडनं. पण झोका लावून झालेला आहे आपल्या लेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे लावताना जरा लेस इकडे तिकडे गेले, पण लेस गेलेले पण ते डायमंड लावतानाच त्यांनी असे वाकडे तिकडे लावले होते ना, एक मागं पुढं, त्यामुळे ते जरा इकडे तिकडे दिसत आहे फिनिशिंग. आता बघा दुसरे असंच आपण लावायला घेऊयात. त्याचं पण बघा असं डायमंड काढून घ्यायचं व्यवस्थित असं पहिलं,
आणि लावताना बघा आता मला सवय लागली आहे, म्हणजे उलटी हाता होताना मी ह्या साईडनं बघा लावून त्या घेणं. जिथं आपण हुक अडकवण्यासाठी पट्टी केली तिथं लावणं. आता हुकावर आहे अशी पट्टी ठेवली तर चालते, तिथे काही प्रॉब्लेम नाही. फक्त अडकवण्यासाठी आहे ना तिथं अंतर ठेवायचं, जेणेकरून आपण हुक अडकवायला लागणार आहेत. आणि व्यवस्थित बघा असं त्याच्यावर ठेवायचं. पूर्ण राऊंडला जसं पहिलं आपण शिलाई दिली तशी शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित पूर्ण राऊंडला छान असं आपण घेणार लेस लावून. आता लेस लावताना पण मी तर जरा कसं डायमंडचं कॉस्ट्युम म्हणजे डायमंडचं जरा असं हे केलेलं आहे कॉम्बिनेशन, कारण साडीला पण असं डायमंडचे बुट्टे आहेत ना, त्यासाठी मी असं छान असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तशी तुमची साडी असेल तशी लेस लावली ते चालेल. बघा छान असं लेस लावून झालेलं आहे. तर आता हुक वगैरे कशी लावायचं तुम्हाला सांगते. तर व्यवस्थित बघा दोन्ही पट्ट्या एकसारखे आपल्या लावून झालेले बघा, मागे पुढे कुठे झालेले आहेत. लावताना फक्त पट्ट्याला जेणेकरून खाली वरवून आहे. आणि जे ताई केल्यानं तेच आपण बघा आपण चॉकने टिक मार्क करून घेऊया. आणि दुसरी पट्टी आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. व्यवस्थित पट्टी त्याच्यावर ठेवायची आणि असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं तिथं उठणार आहे आपण जे चॉकचं टिक मार्क केलं आहे तिथं. म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित असं आपल्या हुक लावण्यासाठी फक्त सुई घेताना बारीक घ्यायची आणि 4 पदरी धागा घ्यायचा, म्हणजे बरोबर आपल्याला हुक निघण्याची शक्य नसते. लावताना बरोबर बघा जिथं आपण टिक मार्क केलं तिथे व्यवस्थित असं हुक ठेवून घ्यायचं. ठेवताना पण जास्त टोकावर ठेवायचं किंवा मागे पण ठेवायचं, बरोबर मधोमध ठेवायचं आणि हुक लावून घ्यायचं. पण हुक लावलं की बघायचं, त्याच्यावर लावून बघायचं अडकून की बरोबर लागले गेले. मग पुढचं अंतर ठेवायचं. आपण टिक मार्क केलं असतं तर मागे पुढे होण्याची शक्यता असते ना, परत प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लावून झाले की ते अडकून बघायचं. दुसरं बघायचं त्याच्याबरोबरच आपण टिक मार्क केलेलं आलेलं आहे का, आणि लावायला घ्यायचं. पूर्ण लावताना व्यवस्थित सगळी लावून घ्यायची. आता हुक लावून झालेलं आहे तर लावून बघायचं. मी तुम्हाला दाखवते ते हुक लावून बघितलेलं आहे, बरोबर आपलं लागलं गेलेलं आहे. तर पुढचं बरोबर येते का असं व्यवस्थित बघायचं. आणि लावताना पण बघा आता मी दुसरं हुक ठेवलेलं आहे अंतर जिथं घेतले तिथं. आणि खालच्या साईडनं अस्तरच्या आतून मी बघा सुई घेतलेली आहे, जेणेकरून आपला धागावर दिसणार नाही. आणि बरोबर की जिथं आपण पहिलं दुसरं हुक ठेवलं तिथं व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे सुई बाहेर आतनं व्यवस्थित बरोबर आतनं घ्यायची, जेणेकरून बाहेरचे ब्लाऊजचे कपड्यावर पण जाऊ नये. आणि व्यवस्थित असं आपण 5 हुक लावून घेणार आहोत. रोज हुक लावून घ्यायचं, किंवा तुम्ही तशी ती हातावर पण आई केले तरी चालेल. त्या हातावर पण आई तशी पण करते, किंवा असं पण केलं तरी चालेल. आणि सगळे हुक तुम्हाला लावून दाखवते बघा. एकसारखे हुक लावून घ्यायची, जरी लागत नसतील ना हुक तरी थोडंसं त्याची तोंडाशी ओपन करून घ्यायची. आणि व्यवस्थित छान असं बघा हुक पट्टी करून झाले. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.